नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात दिवसेंदिवस वेगवेगळे नियमावली येत आहे। तर आज एक नवीन अपडेट आलाय की शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणाऱ्या परदेशी समितीची स्थापना करून 2.5 महिने उलटले तरीही अद्यापही या समितीने कर्जमाफीसाठीचे निकष निश्चित केले नाहीयेत, अशी माहिती समोर येत असताना शेतकऱ्यांमधील जे काही संभ्रम आहेत ते संभ्रम दूर करण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करायचा। बघा, समितीने नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकांना एक नमुना अर्ज देऊन माहिती पाठवण्यास सूचना दिलेल्या आहेत। या अर्जामध्ये 2 प्रकारची माहिती बँकांकडून मागवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे आणि एकूण थकबाकीदारांची माहिती बँकांकडून भरून घेण्यात येत असताना इथे समजत आहे। परंतु 2.5 महिने उलटल्यानंतरही कर्जमाफीसाठीचे जे काही निकष आहेत त्या निकष या समितीने ठरवलेले आहेत का नाही या संदर्भात अजून संभ्रम आहे। हे निकष आणि या संदर्भातील ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून देखील गुलदस्त्यातच असल्याचे इथे समजते। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आक्रमक पावले उचलली होती। बच्चू कडू यांनी खूप आंदोलन केले, उपोषणे केली, पण त्या उपोषण आणि आंदोलनांमधला काही यश आलं नाही। या सगळ्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू असं शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय। ते कितपत पूर्ण होईल हे इथे चिंतेची बाब असणार आहे। तसंच शेतकऱ्यांच्या कर्जांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प व दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली। या समितीने 9 सदस्यांचा समावेश आहे। ही समिती अभ्यास करून एप्रिल महिन्यात राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल। या अहवालाच्या आधारे 30 जून पर्यंत किंवा 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची का नाही असं स्पष्टीकरण तिथे सांगण्यात आलं होतं, पण ते कितपत योग्य आहे किंवा ही समितीचा काय सूचना आहे ते आपण इथे बघणार आहोत। राज्य सरकारने स्थापन केलेल्या या समितीला अद्याप देखील काही अपडेट आलेला नाहीये, पण आता जे नवीन जी की गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे बँकांना अर्जाचा नमुना पाठवून ते शेतकऱ्यांच्या माहिती त्याच्यातनं भरून घ्या। मग त्याच्यानंतर आता आपला जानेवारी संपण्यात आलेला आहे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्याच्या कालामध्ये बँकांनी शेतकऱ्यांचा डाटा सबमिट करायचा आहे। मग आता बँकांनी लवकरात लवकर जर सबमिट नाही केला तर मग शेतकऱ्यांचं इथे खूप काही मोठं नुकसान होणार आहे आणि जी काही कर्जमाफी ती कर्जमाफी होईल का नाही ही देखील इथे एक शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। आता ही जी काही माहिती ते मागताय ती माहिती भरून घेण्यासाठी कर्जमाफीच्या संदर्भात एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचंही देखील त्यांनी इथे निश्चित केल्याची चर्चा आहे। राज्यात 2025च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने जे काही धुमाकूळ घातला होता आणि खरीप हंगामातील प्रमुख पिकांचा मोठा तडाखा बसला होता, त्यामुळे तातडीने कर्जमाफी करून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा हीच एक मागणी शेतकरी वर्गातनं आणि कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी हीच एक मागणी सर्व स्तरांवर होत आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।